हॅलो गाईज. मी आज आलेली आहे माझ्या 9 to 5 जॉब नंतर आणि माझी स्किन मला खूप जास्त डल आणि थोडीफार टॅन वाटत आहे. मी आज एक नवीन प्रॉडक्ट नाही ट्राय करणार आहे. मी त्याला बराच यूज करून झालंय, ते संपत आलंय आणि तुम्हाला मला असं वाटलं एक रिव्ह्यू देऊया त्याबद्दल. जर तुम्हाला कोणाला पटकन असं रिफ्रेशमेंट आणि ग्लोईंग इफेक्ट पाहिजे असेल तर हा एक ऑप्शन असू शकतो तुमच्यासाठी. फर्स्ट थिंग फर्स्ट, मी माझे केस वर छानपैकी बांधून घेणार आहे. असे छानपैकी केस बांधून घेते आणि माझ्या चेहऱ्यावरती बराचसा प्रॉडक्ट आहे सध्या. मी माझ्या मॅजिक प्रॉडक्टने आधी तर ते काढून घेते. पटकन पळत जाऊन मी माझा हा मसाजिंग क्रीम आणलेली आहे आणि याच्यासारखी कन्सिस्टन्सी तर मला कोणत्याच मार्केटेड फॉर्म्युलेशन मध्ये भेटत नाही. आता मी ही माझी टिकली काढलेली आहे, असं प्रॉडक्ट ऍक्टिव्हेट केलेला आहे आणि तो मी माझ्या फेसवर अप्लाय करते. माझ्या प्रोडक्ट सारखी कोणत्याच प्रोडक्ट मध्ये कन्सिस्टन्सी मी तरी नाही पाहिलेली आहे अजून. बरेच प्रोडक्ट कारण की मी यूज करत असते बरेच, आणि म्हणून मला असं वाटलं की आपण पण बनवू शकतो असं काहीतरी कंटेंट, कारण की मी जेन्युइनली खूप प्रोडक्ट यूज करते. मला आवडतं स्किन केअर करणं, मला ते एकदम रिलॅक्सिंग वाटतं एकदम. असं पटकन मी थोडासा मसाज केलेला आहे करून. ठीक आहे, क्लीन झालेला आहे म्हणजे छानपैकी एवढा मेकअप आणि डर्ट सगळी या माझ्या मास्कने निघून जाते. मला तर असं वाटतं की हा माझा प्रोडक्टच फॉर्म्युलेट करावा कोणत्या तरी कंपनीला अप्रोच करून, की बाबा घ्या हा प्रोडक्ट आणि मला त्याचे पैसे द्या. होऊ शकतं का असं? बिंग अ फार्मासिस्ट मला हा क्वेश्चन पडलाय की होऊ शकतो का असं? नक्कीच होऊ शकतं. असं जर मी केलं तर, मी त्याचा पेटंट फाईल केला तर नक्कीच होऊ शकतं. का नाही होऊ शकणार? छानपैकी सगळी डर्ट काढलेली आहे मी आणि म्हणजे हात पण क्लीन केलेले आहेत. आता माझा फेस क्लीन आहे, पण मी आज फेस वॉश पण करणार आहे, कारण की मला जेव्हा कोणताही मास्क लावायचा असतो तर मास्क लावण्याआधी मी फेस वॉश पण करते आणि पूर्ण क्लीन करते. मी पटकन फेस वॉश आणते. इथे थांबा. जनरली मी सेटाफिलच यूज करत असते, पण आज मी तुम्हाला हा सुद्धा ट्राय करून दाखवते. ओमनी क्लिअर अल्ट्रा जेंटल फोमिंग एक्सफोलिएटिंग क्लेन्झर आहे हा, आणि हा फोमिंग फेस वॉश आहे. असा काहीसा दिसतोय हा. आणि आता मी फेस वॉश करते. वॉश करून येते, तुम्ही इथेच थांबा. ओके, छानपैकी मी फेस वॉश केलेला आहे. मला तर आत्ताच माझी स्किन एकदम फ्रेश वाटते, प्लम्पी वाटते. पण माझा आजचा मोटिव्ह हा होता की तुम्हाला हा वाला फॉक्सटेलचा क्ले मड मास्क नक्कीच तुम्ही सगळ्यांनी नायकावर, अमेझॉनवर, फ्लिपकार्टवर, बऱ्याच कॉस्मेटिक्सच्या ऍप्सवर तुम्ही हा वाला मास्क बघितला असेल. प्रचंड असा ट्रेंडिंग आहे आणि कधीचाच ट्रेंडिंगला होता हा, आणि तुम्ही बघू शकता माझा हा पूर्ण यूज करून झालेला आहे. आणि मला कधी कधी वेगवेगळे असे प्रॉडक्ट्स यूज करायला नक्की आवडतात. मी हा असा अप्लाय करून तुम्हाला दाखवते. चांगला अफेक्ट देतोय हा. मी एवढं थिक प्रॉडक्ट नाही यूज करत, मला थोडंसं त्यामध्ये टोनर मिक्स करायला लागतोच. एक मिनिट मी त्यात टोनर टाकून आली. छानपैकी पूर्ण फेसला मी हा मड मास्क, क्ले मास्क अप्लाय केलेला आहे आणि हा मास्क असं क्लेम करतो की जे काय तुमच्या स्किन सरफेसवर ऑइल असेल, डर्ट असेल, ते हा मास्क खूप चांगलं रिमूव्ह करतं आणि आपल्या स्किनला एक नॅचरल आणि इन्स्टंट ग्लो देतं. पण माझ्या रिव्ह्यू नुसार मला असं वाटतं की ज्यांना एकदम इन्स्टंट ग्लो आणि एकदम परमनंट काहीतरी असा इफेक्ट देईल हा मास्क असं वाटत असेल, तर असं काही नाहीये, तसं नाही होणार आहे.
कारण की त्याच्यासाठी मग तुम्हाला कोणते तरी दुसरे अजून ऍक्टिव्ह प्रोडक्ट्स पण याच्यासोबत कॉम्बिनेशन मध्ये यूज करायला लागतील, मगच तुम्हाला त्याचा खूप जास्त भारीवाला रिझल्ट मिळेल. पण नॉर्मल केसमध्ये तसं नाहीये. फक्त इन्स्टंट ग्लो एक मास्क यूज करायचा म्हणून पटकन कोणता ग्लो पाहिजे आणि एकदम इझी स्किन केअरच्या साठी तर पटकन फेस वॉश केला, थोडंसं टाइम आहे सो एक मास्क लावून टाकलं आणि 10-15 मिनिटं त्याला वाळवून आपण त्याला रिन्स करायचं, तर एक नॅचरल असा एक ग्लोई आपल्याला लुक मिळतो, थोडंसं स्मूदर स्किन होते. आणि इतर मड मास्क सारखे हा वाला जो मड मास्क आहे ना, म्हणजे हा क्लेकोचा फॉक्सटेलचा, तो स्किनला एकदम ड्राय नाही सोडत, खूप जास्त हायड्रेटिंग ठेवतो आणि आपल्याला एकदम इरिटेटिंग अशी स्किन नाही वाटत जेव्हा आपण हे पुसून टाकतो. आता मी याला थोडं वाळवते आणि मग तुम्हाला हे वॉशअप करून दाखवते आणि मग पुढची इन्फॉर्मेशन देते. तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. थोडासा वाळून झालेला आहे आणि मी तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलं असेल की मी कम्प्लिटली त्याला एकदम ड्राय नाही होऊ देत, कारण की तसं झाल्यावरती मग आपल्या स्किन मधला जो काय वॉटर कंटेंट आहे ते हा प्रॉडक्ट शोषून घेतो. सो तसं आपल्याला नको आहे. आपल्याला हायड्रेटिंग स्किन पाहिजे. आपल्या स्किन मधला हायड्रेशन बाहेर प्रॉडक्ट मध्ये आपल्याला नाही पाठवायचंय. सो आता मी याला बऱ्यापैकी ड्राय झालंय, तर मी आता याला असं क्लीन करते. बघू शकताय तुम्ही. एक 10-15 मिनिटं पण नाही ठेवत मी. 10 मिनिटं मॅक्स टू मॅक्स आणि त्याला क्लीन करते. ठीक आहे. लगेच तुम्हाला एक इन्स्टंट ग्लोई आणि असं सॉफ्ट स्किन दिसायला लागलेली असेल, कारण की मला तर इथे दिसते आणि मी बराच यूज केलाय, सो मला चांगला एक्सपिरियन्स आहे विथ दिस प्रॉडक्ट. आणि हा लावताना ना जे आपले एकदम सेन्सिटिव्ह एरियाज असतील, जसं अराउंड आईज, अराउंड आर लिप्स, अराउंड आर नोज, तिथे अवॉइड करायचं हे मड मास्क अप्लाय करणं, कारण की मग आपल्याला इरिटेशन नाही होणार. ठीक आहे. तर असं मी क्लीन केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता माझी स्किन ग्लोई दिसते, प्लम्पी दिसते, हायड्रेटिंग दिसते. हे बघू शकताय. छानपैकी असं ग्लो आलेला आहे आणि सगळं डर्ट, एक्सेस जो काय ऑइल होता माझ्या स्किन सरफेसवरती तो या मास्कनी काढून टाकलेला आहे. बस एकदम सिंपल यूजच्या साठी हा मी प्रॉडक्ट यूज करते आणि बाकी खूप जास्त एक्सपेक्टेशन्स नका ठेवू या प्रॉडक्ट पासून. तो इन्स्टंटली तुमचा स्किन टोन एकदम फेअर नाही करणार आहे, त्यासाठी नाहीये हा. आणि खूप जास्त तुम्हाला असं ग्लो इफेक्ट पाहिजे असेल तर तुम्हाला नक्कीच या मास्क सोबत दुसरे जे हायर ट्रीटमेंट्स आहेत त्यांचा सहारा घ्यावा लागेल. फक्त या छोटूशा प्रॉडक्ट कडनं एवढे एक्सपेक्टेशन्स नका ठेवू. आपल्याला याकडनं फक्त एक इन्स्टंट ब्राईटर टोन मिळणार आहे. जो काही डेड स्किन आहे, परत आपला स्किन सरफेसवरती जो काही ऑइल आहे ते ही मड मास्क काढणार आहे. पण या ज्या फॉर्म्युलेशन्स मध्ये सिलिकॉन्स टाकलेले आहेत आणि फ्रेग्रन्सेस पण आहेत, तर त्यामुळे ना ज्यांची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे त्यांनी हा नका यूज करू, त्यांना इरिटेशन होईल थोडंफार. पण ज्यांची नॉर्मल स्किन टाईप आहे, जास्त एक्ने प्रॉब्लेम्स नाहीयेत, त्यांच्यासाठी एकदम चांगला आहे. जर एकदम अफोर्डेबल स्किन केअर मध्ये एखादा मड मास्क इन्व्हॉल्व करायचा असेल तर डेफिनेटली गो फॉर दिस फॉक्सटेल क्ले मास्क. खूप जास्त चांगला आहे आणि एकदम रिलॅक्सिंग आणि स्मूथिंग वाटते स्किन. तुम्ही हे बघू शकता. आता मी बस अंघोळ करेन आणि माझी ही मॅजिक क्रीम अप्लाय करेन आणि आफ्टर अप्लाइंग एनी मास्क, वेदर इट मे बी दी मड मास्क और एनी मास्क, मी फक्त पाण्याने वॉश करते आणि त्याच्यानंतर ही जी माझी क्रीम बनवलेली आहे ती लावते आणि मग मी फेस वॉश नाही करत परत. सो हा होता माझा छोटा रिव्ह्यू अबाउट दिस फॉक्सटेल क्ले मास्क. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि अजून असे भरपूर प्रॉडक्ट्सचे मी रिव्ह्यूज घेऊन येणार आहे. तुम्हाला सुद्धा काय माझ्याकडनं अजून रिव्ह्यूजची उत्सुकता असेल तर प्लीज लेट मी नो. मी नक्की ते सगळे रिव्ह्यू करायचा ट्राय करेल. तोपर्यंत प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल फॉर मोर सच अमेझिंग कंटेंट. तोपर्यंत बाय, टेक केअर.